आता आम्ही कच्च्या कैऱ्या तोडायला जातोय आजोबांसोबत. तर चला जाऊया. मी कधी असं कैऱ्या वैऱ्या कधी तोडल्या नाही आहेत, आज ट्राय करणार आहे आम्ही. चलो. पुढे होऊ नाही शकत आम्ही. तर झाडाचं पुरं कवर्ड आहे, चढू पण नाही शकत. जे थोडी तिथलेच काढते जे कशी ते मध्ये तिकट रुकते मार होईल ठीक आहे ठीक आहे हे आहे ओ बघा का मार चढ चढ आजी काय बनवायलाय? आंब्याची सोलं. आता आजी सोलून गेले, साल काढाले. तुम्ही मासे खात नाही की? पण भेंडी घालतो आम्ही. पिंडीत भेंडीची भाजी तो भेंडीची भाजी कसल्याच घालतो ग दोन. हे सुकवायचं का आता? मग हे वर्षभरासाठी स्टोर होतोय. आज टमाटा नाही एक खायला तर बघूया कसं. एवढी देतली तुझी त्यांना मार देते आई तिची कमी दिली. सोला काय असते ग? ती सोलं ग कापून आंब्याची वाळूतली हां, आणि ती भेंडीत माश्यातनं बांगड्यातनं घालतली आंबटसाठी. आंबट डाळीत बिघडल्या चांगलं हे. हम्म, आता टमाटा घाला ते टाकलीस की चांगलंच आहे. हम्म. शरीरात चांगलं म्हणे. त्यांनाची लोक काय नाही हेच वापरायचं. टमाटात नव्हतं मटणात. मटण आहे आमटी डाळीच्या तूर डाळीच्या आमटीमध्ये डाळीच्या. आमच्या आत्याबाई सांगते का मी तेव्हा काय व्हायचं, पावसाळ्यात वगैरे ना बाजारला जायला भेटत नव्हतं, पाणी भरायचं. मग त्यावेळेला टॅमॅटो वगैरे भेटत नव्हते, मग त्याला ऑप्शन म्हणून हा हे घालायचं. आणि डाळ आमटीमध्ये, बांगड्याच्या आमटीमध्ये, बांगडे पण नदीत मिळतच होते. त्यात सगळ्यात हे वापरलं चालतं. भेंडीच्या भाजीत, आंबटपणाच्या भाजीला लागतोय ही सोलं वापरतात. आणि हे वर्षभर स्टोर होतोय. सुकवून याला चांगलं स्टोर. झिंगे सगळ्यात हे वापरायचं. मग त्याच्यात मीठ लावून ठेवली म्हटलं किडे नात म्हणा.